गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे। पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 जणांनी जास्त नफ्याचे आमिष दाखवून अंदाजे 51 लाख रुपयाची फसवणूक केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। नागपुरातील तांडपेठ विनकर कॉलनीत राहणाऱ्या आणि बिर्डी येथील हरदेव ग्रुपच्या ग्रीन लेबल कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासावून 2 आरोपींनी लोकांना फसवणूक केली। गुंतवणूक करणाऱ्यांना योजनेचे आमिष दाखवण्यात आले। वाईन लिकर स्कीमच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली। अविनाश बुर्डे यांच्यासह 6 जणांनी या योजनेसाठी मोठी रक्कम गुंतवली। यात महेश आवटे, प्रशांत हिंगणेकर, गोविंद सिरसीकर, तेजराम सिरसीकर, मीनाक्षी लोखंडे यांची फसवणूक करण्यात आली। तक्रार दाखल केल्यानंतर पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणी प्रशांत पवणीकर याला अटक केली आहे। तांडापेठचा राहणारा प्रशांत पवनीकर यांनी तिथलेच भागातील लोकांना की तुम्ही रक्कम माझ्याकडे जमा करा। त्या बेलतरोडी त्या परिसरात मनीषनगर परिसरात एक वाईन शॉप आहे। आपण वाईन घेऊन त्याच्यात जर गुंतवलं तर बेनिफिट जास्त होईल अशा पद्धतीने जवळपास 50 लाख जमा केले। त्याच्यात अविनाश बुर्डे यांनी तक्रार दिली, त्याच्यासोबत आणि 5 पीडित आहे। टोटल 6 पीडितांचे जवळपास 50 लाखाचं ठकवून केलेले आहे आणि ते खोटे बनावट कागदपत्र दाखवून हे वाईन शॉपची स्लिप आहे, आपले पैसे गुंतवलेले आहे असे म्हणून काही दिवस त्यांना नफा दिला। त्याच्यानंतर मुद्दल जवळपास 50 लाख रुपयाची फसवणूक केलेली अशा पद्धतीची तक्रार प्राप्त झालं। माननीय वरिष्ठ अधिकारी सपोवा आणि पोलीस उपायुक्त माननीय परिमंडळ 3 यांच्या पूर्व परवानगीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि PI सोनूने हे प्रशांत पवनीकर याला अटक करून पुढील तपास करीत आहे। बरोबर आहे, आरोपीची पोलीस कस्टडी रिमांडची विनंती केलेली आहे। त्याच्यात रिमांड मिळाले पुढील तपास करून बाकी कोण आरोपी आहे याच्यात ते तपासात निष्पन्न होईल। हे सर्व आता तपासात पूर्ण रेकॉर्ड तपासू APS म्हणून हे तपास करीत आहे।